नमस्कार मंडळी, तर मी सनील पेढी एचपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। तर आता आपण आज पकडून आलेलो आहोत। आजचं आपलं थोडा होडीचा सुद्धा काम आलेलं आहे, थोडं कलर काम आहे। त्यामध्ये काहीतरी जेवासाठी आलो आहे बघायसाठी। पगोत्या आणल्यात पगोल्या आणि पगोल्यांसाठी घास आणलेत, म्हणजे ते पोकळ आहे खाणला आहे, साधा काम नसते। कधीतरी लावला असाल पगोल्यांना बोकडाचा चारा तर नक्कीच एकदा कमेंट करून सांगा। तर बघा आपल्या चाऱ्यासाठी काय आणलं आहे, बघा बोकडाची जी कातडी असते तीच आणलेली आहे। एक नवीन चारा घेऊन आलो आहे पगोल्यांना। तर बघू कशी व्हिडिओ असणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा। तर मंडळी आपल्याला आपण 12 पगोल्या आणल्या होत्या, त्या अशा खाडीमध्ये टाकून झाल्यात आपल्या 12 पगोल्या। तर डायरेक्ट आता पालुनी करताना भेटूया। बघा आता होडीला आता तोडाचं काम चालू आहे, त्यानंतर आता करडला तोडा लावू आपण, त्यानंतर जाऊ आता पगोल्या पालवाला। होडीला कलर लावला, त्यानंतर पुन्हा चाललो होता। पगोल्या टाकल्या त्या 12 त्याच पालूसाठी, आणि चारासाठी बघायला गेला तर आपण आणला होता तो बोकडाचा चारा आणलेला आहे। बघू कशा प्रकारे लागणार ती चिंबोरी नक्कीच मला बघायला मिळणार आहे। त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। मग आपली पहिली पगोली आली, छोटा बोनी झाली, छोटी चिमणी, त्याला सोडूया आपण। आपले शेवटचे 2 पगोले आली पहिल्या पाल्यानेच। फक्त टाइमपास म्हणून पकडून आणल्या होत्या, जेव्हा तो काम सुद्धा होईल आणि होडीचं सुद्धा काम होईल। बघू पहिल्या पाल्यानंतर चांगली चिंबोरी आली, तेव्हा पुन्हा एकदा जाऊ होता होडीचे काम करायला। चला आता आलोय दुसरी पालवणी करायसाठी। आपल्या पहिल्या पालवणीत 3 चिंबोळी आली होती, 5-6 तर मिळाली ना, तर आपला मस्त आपला जेवणाचं काम होऊन जाईल आज।
बघा आता पाणीसुद्धा भरलं आहे आणि आपली होडी तरी होडी झालेली आहे बऱ्यापैकी. फक्त आपली एक पट्टी नीली पट्टी दिसत असेल, नीली पट्टीचीच फक्त आता मारायची बाकी आहे, बाकी सगळी झालेली आहे. सर्व आता कोळी लोकांची तयारी जोरदार चालू आहे. कारण थोड्या दिवसातच आली आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी ज्याच्या नारळ वाहून मासेमारीला सुरुवात होईल. 1 तारखेपासून मासेमारी सुरुवात झालेली आहे, पण आपली थोडी लेट होते कारण आपला समुद्रसुद्धा जरा धोकादायक आहे, खाडीसुद्धा धोकादायक आहे. त्यामुळे आपली नारळी पौर्णिमेनंतर नारळ वाहून ज्या शांत होईल त्यानंतर आपली मासेमारीला सुरुवात होईल. तर मंडळी आपली बघित असाल, पण आता होडीच्या कामासाठी आलो होतो. थोडंफार कलर काम केलं आणि छोटी मोठी कामं ती केली. त्याच्यात आपण फक्त पोगळे घेऊन आलो होतो, पोगळे टाकले. त्यामध्ये चिंबोरी कशी लागली ते नक्की तुम्हाला बघायला मिळतीलच पुढे. फक्त 2 पालवणी गेले, त्यामध्ये मिळालं चिंबोरी बघितलं असाल. जास्त काय दाखवता आलं नाही, धावपल होती आणि मावरा मोड झालं, त्यामुळे आपल्या बडीचं कांडा होती ती टाकली. त्यामध्ये काय मिळालं ते घरी गेलं तर दाखवतो. तर आपल्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कारण आता कोळी लोकांचा महत्त्वाचा सण येतो आहे, ज्याची वर्षानुवर्ष वाट बघितली जाते. कारण आता नवीन मासेमारीचा नवीन हंगाम चालू होणार आहे. पुण्याचा नारळ वाहून दर्या देवाला, त्यानंतर खऱ्या ती कोळी लोकांचा नवीन हंगाम सुरू होतो. चला भेटूया. तर लवकरच आपल्या काम मासेमारी सुद्धा चालू होईल, ते सुद्धा आपल्याला लवकर तुम्हाला बघायला मिळेल. चला नक्की लाईक करा.